श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शेतकऱ्याला अन्नदाता असं म्हटलं जातं. या अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 23 डिसेंबरला देशभरात राष्ट्रीय किसान दिन अर्थात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनानं केलेल्या उपाययोजनांचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशाचे 5वे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीदिनी दरवर्षी देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात येतो. आपल्या सर्वांचं उदरभरण करण्याचं काम शेतकरी करतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकरी आपल्या शेतात घाम गाळून अन्नधान्य पिकवतो. या अन्नदात्याचं जीवनमान उंचावं, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्याच्या शेती उत्पादनाला योग्य दाम मिळावेत यासाठी केंद्रासह राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्याला बियाणं, खतं, औषधं अल्प दरात मिळावीत, त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठीही शासनाकडून पुढाकार घेतला जात आहे. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कृषी आर्थिक संशोधन केंद्रातील अमृत महोत्सवी परिषदेचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी चौहान यांनी कृषी उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच त्यावरील खर्च कमी करण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असून त्यादृष्टीनं केंद्र सरकार काम करत असल्याचं सांगितलं. विद्वान रिसर्च तो करते हैं, शोध तो करते हैं, लेकिन उसका लाभ नीचे पहुंच रहा है कि नहीं पहुंच रहा. प्रधानमंत्री जी ने मुझे कहा कि देखो, लैब में जो रिसर्च होते हैं उसका लाभ मिलना चाहिए लैंड को, लैब टू लैंड. अभी मुझे पब्लिकेशन दिखाया आते समय कि हमारे पब्लिकेशंस हैं. अब मुझे अच्छा लगा कि इतने पब्लिकेशंस हैं, लेकिन हम ये तो देखें कि इन पब्लिकेशंस का लाभ किसान को कितना मिला है, जमीन पे कितना मिला है. इसके लिए अकेले आप जिम्मेदार नहीं है, सरकारों को भी करना होगा. तो लैब में जो हो रहा है वो लैंड तक, वैज्ञानिक जो कर रहे हैं विज्ञान, वो किसान तक कैसे ठीक से पहुंच जाए, उसका एक मैकेनिज्म और मजबूत बनाने की जरूरत है. और हमने एक कार्यक्रम शुरू किया अभी, आधुनिक कृषि चौपाल, एक डीडी किसान पर अभी वो शुरू किया है हमने. और उसमें हमारी कोशिश ये होगी कि वैज्ञानिक और किसान को साथ बिठा के उनकी चर्चा हो लगातार. तो एक चैलेंज हमारे सामने, बिना उत्पादन घटाए. उत्पादन तो बढ़ाना पड़ेगा, पॉपुलेशन बढ़ रही है, आपने आंकड़े दिए, मैं उनमें नहीं जाना चाहता. उत्पादन बढ़ाते हुए हमको धरती को सुरक्षित रखना है और ये किया जा सकता है नेचुरल फार्मिंग के माध्यम से. वैज्ञानिकों ने ही किया ये प्रयोग कि नेचुरल फार्मिंग अगर पूरे विधि पूर्वक की जाए तो उत्पादन नहीं घटता, उत्पादन बढ़ और जाता, और जो क्वालिटी होती है, फल हो, सब्जी हो, अनाज हो, उसके कई गुना ज्यादा बेहतर. फिर वैल्यू एडिशन, हमारे पास जो कच्चा उत्पाद है किसान का, उसकी कैसे हम वैल्यू एडिशन करें. वैग्रीन फंड प्रधानमंत्री जी ने बनाया 1 लाख करोड़ का. कई तरह का वेयर हाउस हो, कोल्ड चैन हो, राइपनिंग चैम्बर हो, प्याज रखने के भंडार गृह हो, तेजी से बनाने की कोशिश हो रही. तो काम हो भी रहा है, काम करना भी है. लेकिन मैं जो आज आपसे कहना चाहता हूं कि आप जो अलग अलग विषयों पे अध्ययन करते हैं, उसको हम नीचे तक सरकार के साथ मिलके किसान तक कैसे पहुंचा पाए. देखो, मेरे विभाग का नाम है कृषि के साथ साथ फार्मर्स वेलफेयर, किसानों का कल्याण. नाम भी हम नहीं रखा है, मोदी जी नहीं रखा है. पहले किसान कल्याण नाम नहीं था. 55% आबादी अभी निर्भर है और 18% डीजीपी आपने भी कहा, उसमें हमारा योगदान, आर्थिक जो दर है हमारी, उसमें योगदान है 18%. और एक बात याद रखना, दुनिया जब कोविड में दुनिया के विकसित राष्ट्रों की अर्थव्यवस्थाएं ताश के पत्तों की तरह ढह गई थी, तब भारत की अर्थव्यवस्था खड़ी रही केवल खेती के कारण, किसानों के कारण. ये ताकत है, ताकत. खेती को अनदेखा भारत नहीं कर सकता. हमको अपने अन्न के भंडार भी भरना है. और आज मैं आत्मविश्वास से भर के कह रहा हूँ, फूड बास्केट भी दुनिया की हम ही बनेंगे. दुनिया की जरूरतें भी हम पूरी करेंगे. और ये टेक्नोलॉजी का उपयोग, लेकिन उसके साथ साथ परंपरा का पालन करते हुए, ऐसी चीजें करने से बचते हुए जो आने वाली पीढ़ियों के लिए खतरा बन जाए, हम आगे बढ़ेंगे. यहाँ सभी विद्वान मित्र बैठे हैं, मैं उनको आह्वान करना चाहता हूँ, स्टूडेंट्स को भी, कि आप अपने टैलेंट का इस्तेमाल ये सब चीजें अलग अलग करने में हम कैसे करें. अपने आप को झोंक के करने की कोशिश की. मैं आपको कृषि मंत्री के रूप में विश्वास दिलाता हूँ, आपके रिसर्च, इनोवेशन, आप जो खोजेंगे उसको ठीक ढंग से किसानों तक पहुंचाने में हम कोई कसर नहीं छोड़.
श्रोतेहो, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारकडून नदीजोड प्रकल्प, मोफत वीज आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर कृषी पंप योजनेसह विविध उपाययोजना करत असल्याचं अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच नागपूर इथे झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात दिलं आहे. या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. गेले 25, 30, 40 वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची. नदीजोड प्रकल्प आपल्या दुष्काळ मुक्तीवर हा एक उपाय आहे. अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही, तेवढंच महत्व जलसंधारणाचं आहे, जलयुक्त शिवारचं आहे. पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी. आपल्या लक्षात असेल 2014 साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी एक भूमिका मांडली होती. आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत, याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशची वाद आहे, कुठे गुजरातची वाद आहे, कुठे तेलंगणाची वाद आहे. आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा. आणि आपली तर भूमिका आहे, आम्ही हे देणार नाही. 2017 साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे. पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं. आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही. आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू. आणि 2019 साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले GR काढले. आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले. मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित 3 फेजची वीज देता आली पाहिजे, हे आपलं स्वप्न होतं. त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी MSCB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड, देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले. हा देशातला सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 8,428 कृषी वाहिन्या म्हणजे फिडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत, या फिडर्सला आपण सोलराईज करतो आहोत. आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो, आज 4 मेगावॅट कार्यान्वित झालं, आज 5 मेगावॅट कार्यान्वित झालं. जवळपास आतापर्यंत 669 मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातनं 1,30,486 कृषी ग्राहकांना आपण 3 फेजचा पुरवठा सुरू केला आहे. आणि आमचा प्रयत्न आहे 2026 पर्यंत पूर्ण 16,000 मेगावॅटचे कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज. श्रोतेहो, कृषी उत्पादनांवर प्रक्रिया उद्योग सुरू करून सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केलेला प्रयत्न नक्कीच स्तुत्य असल्याचं आकाशवाणीशी बोलताना कृषी क्षेत्राचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी सांगितलं. सर्व शेतकरी मित्रांना राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा देतोय. आणि या पार्श्वभूमीवर सरकारच्या एखाद्या धोरणामुळे किती व्यापक परिणाम घडू शकतात याचं उदाहरण आपल्याला इथेनॉल संदर्भातल्या धोरणात आपल्याला पाहायला मिळतंय. देशामध्ये जे अतिरिक्त ऊस उत्पादन होतं किंवा वाया जाणारं धान्य किंवा मक्यासारखं जे उत्पादन आपण ज्याच्यामध्ये आपल्याकडे निर्यात योग्य आधिक्य असायचं, अशा प्रकारच्या कृषी उत्पादनांपासून इथेनॉल निर्मितीला चालना दिल्यामुळे आज आपल्या देशामध्ये एक अलीकडेच मंत्र्यांनी आपल्याला सांगितलं होतं की काही मोठ्या प्रमाणावर आपण परकीय चलन वाचू शकलेलो आहे गेल्या 5 वर्षात या धोरणामुळे. आणि लवकरच आपण E30 कार्यक्रमाकडे वाटचाल करतोय. म्हणजे आपलं भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं जे प्रमाण आहे ते 30% आपण नेऊ शकतो. आणि त्या दिशेने आपण आश्वासक पद्धतीने वाटचाल सुरू केलेली मला स्वतःला दिसते. त्याचं प्रमुख उदाहरण जर द्यायचं झालं तर आता मक्यामध्ये आधारभाव मिळण्यासंदर्भात इथेनॉल धोरणाचा फार मोठा याच्यामध्ये प्रभाव आहे. आणि 2021 पासून आपण पुढे पाहतोय की टप्प्याटप्प्याने इथेनॉलचं जे मक्यासाठी इथेनॉल निर्मितीचं प्रमाण वाढत गेलं. मागच्या वर्षी काही खासगी आणि
आणि ओव्हरऑल सरकारी आकड्यांचा जर आपण सारांश काढला तर 60 लाख टनापर्यंत मका हा इथेनॉलसाठी वापरात आला आणि यावर्षी 100 लाख टनाचा आकडा आपण क्रॉस करू शकू. भारतात जे 4 कोटी टन मका उत्पादन होते प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशी त्याची मोठी व्याप्ती आहे. तर अशा प्रकारे मका पिकाला आधारभाव मिळणं आणि दुसऱ्या बाजूला देशासाठी इंधनाचा जो स्रोत आहे, जो आपण मोठ्या प्रमाणावर आपलं आयातीचं बिल आहे, तर ते बिल कमी करण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. एकाच वेळेला शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि देशाची इंधन सुरक्षितता. आणि तिसरा एक मुद्दा असा आहे की मक्यापासून जे DDGS तयार होतं तर ते पशुखाद्यामध्ये प्रथिन सोर्स म्हणून वापरात येतं. तर एका प्रकारे आपण पशुखाद्याची सुरक्षा सुद्धा आपण या माध्यमातून साध्य करतोय. म्हणजे एका क्रॉपचं आपण पाहिलंय की अशा प्रकारे पशुखाद्य म्हणजे अॅनिमल ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर मानवी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ आणि त्याचबरोबर देशाची इंधन सुरक्षा अशा प्रकारचं ऊसामधनं सुद्धा आपण साध्य केलंय. शुगर असेल, थेट साखरेपासून असेल किंवा थेट ऊसापासून असेल किंवा ऊसाच्या रसापासून असेल, अशा प्रकारे मोठा त्याचा व्याप्ती वाढल्यामुळे आज ऊसाची शेती एक सुरक्षित शेती मानली जाते. शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपाचं उत्पन्न त्यातनं मिळतं आणि आपला देश एकाच वेळेला जो सरप्लस तयार होत होता तो सरप्लस आपण या पद्धतीनं म्हणजे सगळ्याच आपण ऊस हा साखरेच्या निर्यातीच्या माध्यमातून परदेशात पाठवू शकत नाही. तर इथेनॉलकडे त्याचं डायव्हर्जन म्हणा किंवा इथेनॉलकडे त्याचं एक रचनात्मक स्वरूपाचं एक वळण मिळाल्याने ते क्रॉप सुद्धा आज आपण बघतोय की एक भक्कम असं सुरक्षित अशी एक इकोसिस्टम या दोन्ही पिकांमध्ये उभी राहते. आणि आपण तांदळापासून सुद्धा अलीकडे जो काही सरप्लस होता तो सुद्धा आपण इथेनॉलकडे वळता गेला आणि खराब जे धान्य ते सुद्धा आपण इथेनॉलकडे वळत केलं. मला असं वाटतं की ही जी काही स्टोरी आहे इथेनॉलची, तर ही भारतीय शेतीला अशा प्रकारे खूप चांगल्या एका स्थानावर घेऊन जाईल, कारण आपली गरज तेवढी मोठी आहे. आणि अशा प्रकारची धोरणं ही नक्कीच देशाला स्वावलंबी करण्यासाठी, शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यासाठी दीर्घकालीन दृष्ट्या उपयुक्त ठरतात. आणि शेतकरी दिवसाच्या निमित्ताने, राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या निमित्ताने आपण हे म्हणू शकतो की शेतकरी सुखी तर जग सुखी. तर अशा प्रकारच्या धोरणांच्या माध्यमातून शेतकरी अधिकाधिक सुखी आणि संपन्न व्हावा अशी आपण इच्छा या ठिकाणी प्रदर्शित करतोय. आणखीन एक सांगता असं येईल की शेतकरी समाज उद्यमशील व्हावा यासाठी किंवा एकूणच आपली शेती ही तंत्रज्ञान प्रगत व्हावी यासाठी सरकारने अलीकडेच आपण पाहतोय की जे स्टार्टअप्सचं जे धोरण आहे शेतीमध्ये टेक्नॉलॉजीच्या मदतीने एक उद्यमशील असा बदल घडू पाहणारे खूप स्टार्टअप आपल्याला दिसत आहे, ज्याच्यामध्ये आपण मॉन्सून किंवा हवामान विषयक सल्ला देणं, त्यानंतर बाजारभाव विषयक माहिती देणं आणि यांत्रिकीकरण. आपण पाहतोय की छोटे छोटे मशीन्स आणि यंत्र ही आपले मनुष्यबळ तास कमी करतायत आणि कामाचा वेग, उरग आणि गुणवत्ता देखील वाढवतायत. तर सरकारचं जे स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मला असं दिसतंय की शेतकऱ्यांची एक उत्पन्न वाढीची त्याच्यामध्ये शक्यता दिसते. आणि दुसरीकडे शेतीवरचा जो आपण मनुष्यबळाची जी समस्या आहे त्याचेही आपल्याला सोडवणूक होताना दिसते. आणि अलीकडेच आपण ड्रोन सारखं जे आपल्याला प्रोत्साहन मिळालेलं आहे, ड्रोनगिरी किंवा अशा प्रकारच्या टेक्निकल इंटरव्हेन्शन्सला शेतामध्ये, तर या माध्यमातून नक्कीच मला वाटतं की पुढचं चित्र आश्वासक आहे. आणि खूप सारे स्टार्टअप्स आज आपल्याला प्रत्येक तालुक्याला आपल्याला या सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणाच्या माध्यमातून शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगात कार्यरत असल्याचं दिसत आहे. तर ही एक प्रकारे स्लो किंवा आपण ज्याला असं म्हणू शकतो की ही देखील एका प्रकारे अशी शांततेत सुरू असलेली एक रचनात्मक आणि विधायक अशी उशील क्रांती या माध्यमातून सुरू झालेली आहे असं या ठिकाणी नमूद करायचं. श्रोतेहो, भारताला जगाची फूड बास्केट बनवण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी शेतकरी सशक्तीकरणाच्या विविध योजना केंद्र सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. देशाचा अन्नदाता सुखी झाल्यास देशाच्या विकासाला गती मिळण्यास वेळ लागणार नाही, हे नक्की. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर.